बघणार आहोत. त्यातील मॅथचे इम्पॉर्टंट प्रश्न आपण बघणार आहोत. अर्थमॅटिक सेक्शन फर्स्ट क्वेश्चन बघा. रीड द गिवन इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन. तुम्हाला एक बारग्राफ दिलेला आहे. हा बारग्राफ मध्ये काय दिलंय ते बघायचं आहे. मंथ दिलेले आणि बनाना दिले, किती सोल्ड झाले म्हणजे किती विकले गेलेले ते बनाना आहे. आणि एक बॉक्स म्हणजे तुम्हाला सांगितलंय 5 डझन. वन बॉक्स इज इक्वल टू 5 डझन. सो तुम्हाला विचारलंय व्हॉट इज द नंबर ऑफ सोल्ड बनानाज ड्युरिंग द गिवन मंथ. जे काही मंथ्स दिले, ऑल मंथ्स मध्ये किती बनाना सेल झाले आहेत. सो सगळ्यात महत्वाचं आधी काय करणार, बॉक्स काउंट करा. टोटल बॉक्स किती आहे. देअर आर टोटल 6, 3, 5, 2, 3 + 3 6 7. ऍडिशन 6 + 3 9, 9 + 5 14, 14 + 2 16, 16 + 7 23 झाले बरोबर. आणि 5 डझन दिलेले आहे. 23 × 5 करा, किती होतात. त्यापेक्षाही आणखी सोपं, 5 डझन आणि एका डझनामध्ये किती केळी असतात, तर ते असतात 12. तर 12 × 5 करा, टोटल होतील 60 बरोबर. तर एका डझनामध्ये 60, सॉरी 5 डझन म्हणजे 60 बनानाच असतील. आणि हे टोटल जे आहे आपली संख्या किती आली आहे, 23 आली आहे. मग 23 × 60 करा. आता ही मल्टिप्लिकेशन खूप सोपी आहे बघा. इथे झिरो लिहायचं ऍज इट इज आणि 6 ने मल्टिप्लाय करा 23 ला. 6 3 जा 18, 6 2 जा 12, 12 + 1 13. सो आन्सर काय असेल, 1380 बनानाच काय झाले आहे, सेल झालेले आहेत. ओके, सो ऑप्शन नंबर सेकंड इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, स्टडी द ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन. मग आता यामध्ये बघा काय दिलेलं आहे, लेक्चर इन अ डे अँड लेक्चरर दिलेले आहे अमित, गोपाल, राम, प्रमोद, विशाल अँड राघव. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द लेक्चर टेकन बाय अमित अँड राघव टू द गोपाल अँड प्रमोद ड्युरिंग अ वीक. म्हणजे त्यांनी असे विचारलंय, अमित आणि राघव यांनी जेवढे लेक्चर घेतले त्यांच्यापेक्षा गोपाल आणि प्रमोद यांनी घेतलेल्या लेक्चरमध्ये किती फरक आहे. तर आधी अमित आणि राघवचे काढू आपण. अमित प्लस राघव. अमितचे लेक्चर किती आहे, अमितचे लेक्चर आहे 2, राघवचे लेक्चर 5. 2 + 5 7 लेक्चर होतात टोटल बरोबर. त्यानंतर गोपाल अँड प्रमोद, गोपालचे लेक्चर्स किती आहेत, 4 अँड प्रमोदचे लेक्चर 3, बोथ आर 7. सो गोपाल प्लस प्रमोद दोघांचे पण 7 लेक्चर आहे. दोघांमधला डिफरन्स विचारला आहे म्हणजे सबट्रॅक्शन करायची. उत्तर काय असणार, 0. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा जो क्वेश्चन पेपर होता, हा 2017चा क्वेश्चन पेपर आहे, जो नवोदयच्या परीक्षेसाठी आलेला होता. लक्षात ठेवा. त्यामुळे नवोदयच्या एक्झामला कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे या पेपरवरून तुमच्या लक्षात येईल. 2017 मध्ये नवोदयची जी काही एक्झाम झाली होती त्या एक्झामला सेम क्वेश्चन पेपर होता. ठीक आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा पेपर आहे तुमच्यासाठी. सर्वांना आवाज येतोय ना माझा. आवाज येतोय का सर्वांना. येस सर. येस सर. सर तुम्ही आज जो क्वेश्चन पेपर टाकणार तो 100 क्वेश्चनचाच आहे का? हो, मी आता सध्या तुम्हाला 100 क्वेश्चनचाच पेपर देणार आहे. आपण नंतर मग तुमचं तुमचं जेव्हा चालू होतील क्वेश्चन पेपर त्यावेळेस तुमचे रेग्युलर पेपर प्रमाणे पेपर घेणार आहोत. ठीक आहे. येस सर. येस. तुमचे जेव्हा क्वेश्चन पेपर येतील क्लासमध्ये त्यावेळेस आपण आपल्या आपल्या रेग्युलर प्रमाणे पेपर घेणार आहोत. पुढे बघा, द एरिया ऑफ स्क्वेअर हुज पेरिमीटर इज 48 इज
एरिया विचारलेला आहे, पेरिमीटर दिलेला आहे 48. सो पेरिमीटर डिवाइड बाय काय करणार, एरियावरून काय काढावं लागेल, साइड ऑफ स्क्वेअर काढावं लागेल. साइड ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू अवर फॉर्म्युला इज अंडर रूट, सॉरी अंडर रूट नाही, पेरिमीटर डिवाइड बाय काय करतो आपण, 4 घेतो का नाही, म्हणजे काय घेणार आपण, 48 डिवाइड बाय 4. युअर आन्सर इज बिकम 12 मीटर. ओके, मग आता 12 मीटर तुमची साईड आली आहे. तुम्हाला याच्यावरून काय करायचंय, 12 मीटर जर साईड असेल तर 12, 12चा स्क्वेअर. बरोबर. एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय करणार, साईड स्क्वेअर, म्हणजेच मराठीमध्ये चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग, म्हणजे काय घेणार आपण, 12 इंटू 12. आन्सर 144 स्क्वेअर मीटर, म्हणजे कुठे आहे, ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, सो युअर आन्सर इज बिकम ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न, द ऍव्हरेज ऑफ 20 व्हॅल्यूज इज 18 इफ 3 सबट्रॅक्टेड फ्रॉम इच ऑफ द व्हॅल्यू, देन द ऍव्हरेज विल बी. बघा, प्रत्येक व्हॅल्यू मधून जर 3 सबट्रॅक्ट केले, ऍव्हरेज जर 20 दिले असेल, तर याचा अर्थ काय झाला, प्रत्येक व्हॅल्यू मधून जर 3 सबट्रॅक्ट केले तर 20 - 3 करा. युअर आन्सर इज बिकम 17. सो आन्सर इज ऑप्शन नंबर 4. येतंय का लक्षात? सर 15 येस सर. अरे ऍव्हरेज किती दिलंय त्यांनी, ऑलरेडी 20 दिले ना. हो मग 20 मधून सबट्रॅक्ट केल्यावर, 3 सबट्रॅक्ट केल्यावर किती राहणार? सर, त्यांनी व्हॅल्यू सांगितलेली आहे. अरे हो ना, मग आता मला एक सांगा, तुमचं प्रत्येक नंबरचे द ऍव्हरेज ऑफ 20 व्हॅल्यू, ओ सॉरी 20 व्हॅल्यू नाही, ऍव्हरेज किती आहे, 18 आहे, ऍव्हरेज 18 आहे. 18 - 3 करा, 18 - 3 केलं तर आन्सर 15 येतं, बरोबर. 18 - 3 15 ऍव्हरेज असेल. ऍव्हरेज मधून सबट्रॅक्ट करायचं, मी व्हॅल्यूज मधून केलं तसं. ठीक आहे, इथे काय आहे ना, 18 - 3 15. पुढे, टू नंबर्स आर इन द रेशो 2:3. इफ 9 इज ऍडेड टू इच, दे विल बी इन द रेशो 3:4. द नंबर्स आर, बघा, जर नंबर्स आपण असे पकडले 2x + 3x, द नंबर्स आर इन द रेशो 2:3. 9 इज ऍडेड टू इच, प्रत्येकामध्ये 9 ऍड करायचे. द रेशो इज बिकम 3:4. रेशो काय तयार होतो, 3:4. मग आता याच्यात काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुमचं उत्तर काय येतं, तर बघा, 4 मल्टिप्लाय, याला असं घेऊया, 2x + 9, आणि इकडे काय येणार, इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 3x + 9. आता हे जर आपण सोडवलं तर आपलं उत्तर येतं 4 × 2 = 8x + 4 × 9 = 36 इज इक्वल टू 3 × 3 = 9x प्लस 3 × 9 = 27. सो आता हे सोडवल्यानंतर बघा काय होणार, आपण नंबर एका साईडला घेऊया, म्हणजे 36 - 27 इज इक्वल टू 9x - 8x. युअर आन्सर इज बिकम x इज इक्वल टू 36 - 27. Answer is become 9. X is equal to 9. The ratio is 2x and 3x. So multiply it. 2 into 9. Answer is 18, and 3 into 9. Answer is 27. So our answer is become 18 and 27. Option number 2 is correct answer. Okay. Next question. What is the volume of box whose each edge measure 3 in length? मग आता आपल्याला बॉक्सचा काय काढायचा आहे, व्हॉल्यूम काढायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ बॉक्स इज इक्वल टू फॉर्म्युला, साइड क्यूब. व्हेरी गुड.
volume of box is equal to फॉर्म्युला इज साइड क्यूब. मग आता साइड किती दिले? साइड इज 3 सेंटीमीटर, सॉरी 3 मीटर. सो 3 cube इज 27 27 cubic meter. cubic meter. सो आन्सर इज ऑप्शन नंबर सेकंड. म्हणजे मराठीमध्ये हा क्वेश्चन काय होता, तर एका घनाची सॉरी एका खोक्याची बाजू, प्रत्येक बाजू 3 मीटर असेल तर त्याचे घनफळ काढा. तर घनाच्या घनफळाचं सूत्र काय? बाजूचा घन, म्हणून आपलं उत्तर काय असणार? 3 चा क्यूब करायचा म्हणजे घन काढायचा. पुढचा प्रश्न बघा. अ बस स्टार्टेड 9:10 AM फ्रॉम दिल्ली अँड रिच चंदीगड 4:20 PM. द टोटल टाइम इज टेकन दिस जर्नी. तुम्हाला मी याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं, मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये काय करायचं आपण, PM मध्ये टाइम दिला आणि 1 AM मध्ये दिलाय. PM चा टाइम कशामध्ये कन्वर्ट करणार तुम्ही? मायनस PM चा टायमिंग कशामध्ये कन्वर्ट करणार? अवर्स मध्ये. 24 अवर्स hours. मध्ये नाही, 24 आवर मध्ये कन्वर्ट करा. म्हणजे 420 म्हणजे याच्यामध्ये 12 ऍड केलं तर काय होईल? 14, 12 आणि 4 16 ना, 1620. बरोबर, 1620 होणार. यातून मायनस करायचं आहे तुम्हाला 9:10 म्हणजे 9:10 मायनस करा. 9 hour 10 minute मायनस करा. आता 20 minus 10 आन्सर 10 and 16 minus 9 how much remain? 7. 7. So our answer is become 7 hour and 10 minutes. Option number first is our correct answer. Okay. Next question. समजतंय ना सगळ्यांना? Yes, sir. पुढचा प्रश्न. A student score 18 marks out of 25. 1 minute. A student score 18 marks out of 25 marks in the first test of math. In the second test, he scored 22 marks in second test, exceed his first test by. आणि खाली ऑप्शन सगळे पर्सेंटेज मध्ये दिले. बघा, आधी त्याला परीक्षेत 18च मार्क्स होते. आता नवीन परीक्षेत त्याला मिळालेले मार्क्स किती आहे? 22 मार्क्स आहे. म्हणजे हे जे काय मार्क्स आहे 4 ने काय झाले? एक्सीड झाले. 4 मार्क्स एक्सीड. सो पर्सेंटेज मध्ये आपला फॉर्म्युला काय आहे? पर्सेंटेज is equal to out of multiply 100 divided by total marks. So the exam is taken how many marks? Exam किती marks ची घेतली होती? The exam is taken 25 marks. Out of how much mark exceed? 18. There 4 marks. 4 marks exceed ना, वाढले किती? 4 ने वाढले ना. So multiply 100 करा. So answer is 25 on the 25, 25 for the 100. So 4 into 4, our answer is 16% increase that marks. So our answer is become option number 3. Okay. Next question. Sir, what is mean by exceeds? Exceed म्हणजे वाढले. Increase. Exceed it means increase. Okay, next question. By selling a dozen pencil at the cost of 30, the shopkeeper gained 10 rupees. His percentage of profit was. बघा, by selling a dozen pencil is 30 rupees at the cost of 30. The shopkeeper gained 10 rupees. His percentage of profit is. It means the cost price of pencil is 30 minus 10. Answer is become 20 rupees. If the 20 rupees cost price and selling price is 30 rupees, how much profit is taken? 10 rupees. Okay. And that 10 rupees is how much to 20 rupees? 30. It's half price, na? It's half or not? Yes. म्हणजे तो Yes. so 100 half is how much? 50. So our answer is 50. 50%. Okay.
and you can use 15 you can use percentage formula also. Our formula is percentage is equal to out of into 100 Top divided by total. multiply by 100 divided by total. So profit is 10 into 100 divided by total price is 20. So 10 1 the 10, 10 to the 20, 2 ने divide केलं तर answer काय ना 50. So our answer is 50% what? Profit. Okay? मराठीत सांगू हा प्रश्न काय होता? हा प्रश्न असा होता की एक व्यक्ती 30 रुपयाला पेन्सिल विकतो आणि त्याला 10 रुपयाचा नफा होतो, तर त्याचा शेकडा नफा काढा. मग आपलं सूत्र याच्यामध्ये बघा 30 रुपयाला विकलं तर 10 रुपये नफा होतो, म्हणजे 20 रुपये त्याची खरेदी किंमत असेल की नाही. मग आपण विक्री किंमत 30 रुपये, खरेदी किंमत 20 रुपये, मग 30 मधून 20 गेले तर 10 रुपयाचा त्याला नफा झालेला आहे, बरोबर आहे की नाही. मग आपल्याला नफा बरोबर सूत्र काय आहे? नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत आहे का नाही. सो आपण काय करणार 10 इंटू 100 डिवाइड बाय 20 केलं तर आपल्याला 50%चा प्रॉफिट मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A drum is two-third full. If 50 liter more required to fill it up, how much is the capacity of drum? बघा आपण शिकलो होतो, जर ड्रम किती भरलेला आहे 2/3 भरलेला आहे आणि त्याला जर फुल कम्प्लिटली भरायचं असेल तर त्याच्यात अजून किती लिटर पाणी टाकावं लागेल हे आपल्याला माहित नाही. पण पूर्ण भरायचं असेल तर त्याच्यात 1/3 एवढं वॉटर रिक्वायर आहे, तेव्हा तो थर्ड आउट ऑफ 3 भरेल ना, बरोबर. तर त्यांनी काय सांगितलं, जो काय रिक्वायर आहे पूर्ण फुल भरण्यासाठी 50 लिटरची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे 1 पार्ट इज इक्वल टू किती आहे 50 लिटर आहे. मग मला सांगा टोटल 3 पार्ट इज इक्वल टू किती असणार 50. 150 50 की liter. 150. 150. हा पण त्यांनी काय विचारलंय हाऊ मच द कॅपॅसिटी ऑफ ड्रम. सो आवर कॅपॅसिटी इज 150 लिटर. ओके, ऑप्शन नंबर फर्स्ट इज आवर करेक्ट आन्सर. मराठीमध्ये प्रश्न असा होता की एक ड्रम 203 भरलेला आहे, अजून भरण्यासाठी त्याच्यात 50 लिटर पाण्याची आवश्यकता असेल तर त्या ड्रमची घनता काढा. तर त्या ड्रमची घनता किती असणार आहे, तर ती ड्रम जो असेल तो एकूण 50 लिटरचा सॉरी 50 नाही 150 लिटरचा असेल. कारण एक ड्रम राहिलेला किती राहणार आहे, मग तो 103 लिटर राहील का नाही. पुढचा प्रश्न. A train is running at the uniform speed of 75 kilometer per hour. How much time does it take to cover a distance of 350 kilometer? बघा मी तुम्हाला हा प्रश्न मागच्या वेळेस क्लासमध्ये पण समजून सांगितला होता, आता पुन्हा सांगतो समजून. काय सांगितलंय की जी काही ट्रेन आहे ट्रेनचा युनिफॉर्म स्पीड किती आहे 75 किलोमीटर पर आवर. इट मीन्स द बस इज गोइंग इन 60 मिनिट्स 75 किलोमीटर. How much? 65 kilometer. How much time taken to 350 kilometer? So 350 upon question mark. Our answer is cross multiply 350 into 60 divided by 75. Answer is 15 for the 60, 15 5 the 75, 5 on the 5, 5 7 the 35, and 0. So 70 into 4, our answer is become 280 minutes. It means if we divide 280 by 60, our answer is 60 for the 240 and 40 minutes are remain. Okay, so our answer is 4 hours and 40 minutes. It's given in option number 4. Okay, समजतंय का सगळ्यांना. Yes, sir. Yes, sir. येस सर किती वाजेपर्यंत आहे क्लास आता एवढा क्वेश्चन संपून झाला काही मग क्वेश्चन पेपर समजून सांगतो किती राहिले 8 क्वेश्चन राहिले फक्त 8 का 10 जेवढे असतील तेवढे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अ पर्सन बोरो अ सम ऑफ 20,000 फॉर 2 year on simple interest. He had to repay 24,800 including interest after 2 year. The rate of interest per annum was. बघा या ठिकाणी सम ऑफ 20,000 म्हणजे हे काय झालंय प्रिन्सिपल झालं. प्रिन्सिपल इज 20,000 म्हणजे मराठी त्याला मुद्दल म्हणतो आपण.
टाइम जो आहे, टाइम इज हाऊ मच टाइम? टाइम इज 2 years. And simple interest he had to repay it means it's a amount किंवा रास किती दिली आहे? The amount is 24,800. So our simple interest is formula, simple interest amount minus principal. Our simple interest is 24,800 minus 20,000. Our answer is 4,800. इट्स अवर सिम्पल इंटरेस्ट. यालाच आपण मराठीत काय म्हणतो? सरळ व्याज. मग आता बघा, तुम्हाला सरळ व्याज माहिती, मुद्दल माहिती, टाइम माहिती, तुम्हाला काढायचं काय? रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे. सो रेट ऑफ इंटरेस्ट इज युअर, इफ वी हॅव टू फाइंड रेट ऑफ इंटरेस्ट, आवर फॉर्म्युला इज रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट इंटू 100 डिवाइड बाय पी इंटू टी. मराठीमध्ये दर बरोबर काय? सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. सो आपला सिम्पल इंटरेस्ट इज 4,800 into 100 divided by principal is 20,000 multiply time is 2 years. So divide it 1, 2, 3, 0 cut, 1, 2, 3, 0 are cut. So divided by 4. 4 5 the 20, 4 1 the 4 and 4 2 the 8. 2 ने डिवाइड केलं 6 येणार. 6 upon 5 it means the rate of interest is 12%. how? 12. इथे 1,800 ना. तर तिथे 120 ना. कुठे? तुम्ही तिथे 4 ला डिवाइड केलंय तिथे. 1 मिनिट, पुन्हा एकदा करूया. 4,800 multiply 100 divide by 20,000 into 2. Okay. Answer is 1, 2, 3 zeros cut. 1, 2, 3 0 are cut. So एक 0 cut, 0 cut. 2 1 the 2, 2 2 the 4 and 2 4 the 8. Once again 12 is remain. So our answer is 12%. Okay. It's given in option number 3. हो. बघा, हा क्वेश्चन जो आहे, हे जे काही क्वेश्चन आहे हे आधी आलेले आहे परीक्षेला, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. हे तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन येऊ पण शकतात. 1/3 of certain journey is covered the rate of 25 km per hour, 1/4 of the rate of 30 km per hour, and rest of 50 km. What of the average speed of the whole journey? बघा, त्यांनी काय केलेलं आहे की जी काही जर्नी होती त्या जर्नी मधील टोटल टाइम जो आहे, या टोटल टाइम मध्ये 1/3 जर्नी कशामध्ये केली आहे? 25 किलोमीटर पर आवर ने केलेली आहे. 1/4 जर्नी 30 किलोमीटर पर आवर ने घेतलेली आहे. आणि रिमेनिंग जो काही जर्नी होती ती किती आहे? 50 किलोमीटर पर आवर ने केली आहे. तर त्यांनी विचारलंय ऍव्हरेज स्पीड ऑफ द होल जर्नी. बघा, तर रेकॉर्डिंग पाठवणार आहे का? हो, रेकॉर्डिंग पाठवणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारला गेला तर अशा पद्धती म्हणजे प्रश्नामध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जी काही जर्नी दिलेली आहे, टोटल जर्नी, ती कशी दिलेली आहे ती आधी नीट समजून घ्यायची. त्यांनी सांगितलं आहे की त्या जर्नीमध्ये त्यांनी जो काही जर्नी केली, आपण असं समजूया, लेट्स जर्नी इज एक्स किलोमीटर. हाऊ मच? द टोटल जर्नी इज एक्स किलोमीटर. देन
1/3 of journey. It means the journey is divided by 1/3. It means x into 1/3 is equal to जो काही जर्नी आहे ती कोणत्या स्पीडने केली आहे त्यांनी 25 किलोमीटर पर आवर. कशाने केली आहे? 25 किलोमीटर पर आवरने हा जो काही आहे तेवढा स्पीड होता. त्यानंतर नेक्स्ट जर्नी जी आहे एक्स ची 1/4 जर्नी कशाने केली आहे? तर ती केली होती 30 किलोमीटर पर आवरने. आणि ही झाल्यानंतर राहिलेली जी काही जर्नी होती, जी काही रिमेनिंग जर्नी आहे, रेस्ट ऑफ द डिस्टन्स जो असणार आहे तो काय असणार आहे? टोटल जर्नीतला तो असणार आहे एक्स. आता यांना जर मल्टिप्लाय करून घेतला आपण, टोटल जर्नी काय होईल? एक्स मायनस x/3 मायनस x/4. ही जी काही एवढी जर्नी आहे, ही एवढी जर्नी त्यांनी काय केली आहे? ती 50 किलोमीटर पर आवरने केली आहे. कितीने? 50 किलोमीटर पर आवरने. बरोबर. मग आपण याची टोटल जर्नी जर घ्यायची झाली आपल्याला, तर ही सबट्रॅक्शन कशी करणार? याचा डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे इथे 1 घ्या. ही सबट्रॅक्शन केली तर उत्तर येईल. बघा इथे जर हे करायचं झालं तर यांचा एलसीएम येतो 12. 12 येण्यासाठी इथे मल्टिप्लाय करावं लागेल 12 ने, इथे 4 ने आणि इथे 3 ने. यांनीच न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा, इथे 12 ने, इथे 4 ने आणि इथे 3 ने. सो 12 मायनस 4x, सॉरी 12x मायनस 4x मायनस 3x, म्हणजे टोटल टाइम काय होणार आहे? तर 12 - 4 8, 8 - 3 5x/12. एवढा जो काही राहिलेला जो काही प्रवास आहे त्यांनी काय केलाय? 50 किलोमीटर पर आवरने केलेला आहे. मग आपल्याला माहिती स्पीड जो आहे, टाइम जर काढायचा असेल तर आपला फॉर्म्युला आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड घेत असतो आपण. आपला फॉर्म्युला जो आहे, सो टोटल डिस्टन्स किती आहे? तर काय करायचं आहे? आपला टोटल डिस्टन्स जो आहे पहिला घेणार आपण, टोटल जो काही टाइम आहे त्याच्यासाठी x/75. आता तुम्ही म्हणाल सर हे कसं काय केलं? तर आपण काय करणार आहे, हे पहिल्या जर्नीमध्ये जो स्पीड लागणार आहे, टोटल डिस्टन्स होता x आणि त्याला डिवाइड बाय काय करणार? 3 × 25 करावं लागेल. सेकंड मध्ये काय 1/4 आहे. मग 1/4 ना जर आपण डिस्टन्स घेतला x आणि तो टाइम घेण्यासाठी किती लागलाय? 4 इंटू तो स्पीड काय घेतलाय त्यांनी? 30 किलोमीटर पर आवर. आणि फोर्थ जर्नीमध्ये आपला जो काय डिस्टन्स आहे तो आहे 5x/12. याला डिवाइड बाय काय करायचं? इंटू 50 घ्यायचं आहे, कारण त्यांनी दिलाय 50 किलोमीटर पर आवर हा स्पीड होता. बरोबर. मग आपण जर यांना सगळ्यांना हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय असेल? बघा ही जर आपण सोडवली ऍडिशन, तर आपल्याला बघा यांचा सगळ्यांचा एलसीएम घेतला तर हा होईल x/75 प्लस x/120 प्लस 5x/600. आता हे जर बघितलं तर 75, 120 आणि 600 हे सगळे 600च्या टेबलमध्ये येतात. मग यांचा एलसीएम घेऊन जर घेतला तर आपलं उत्तर काय येणार? 600. आता 12 ला कितीने मल्टिप्लाय केलं तर 600 उत्तर येतं. तर बघा, तर याला मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. सर 50 ने 12 मल्टिप्लाय केलं तर 600 येतं. 15 ने 75 टू जा 50. ओके थांबा एक मिनिट. 75 आणि 75 75 टू जा होतील 150. 75 8 जा होतात 600. इथे इथे मल्टिप्लाय करावं लागेल 8 ने, याला मल्टिप्लाय करावं लागेल 12 12 7 5 ने, आणि इथे मल्टिप्लाय करावं लागेल 1 ने. यांनी वरती मल्टिप्लाय केलं तर काय होणार? एक्स ला 8x प्लस 5x प्लस 5x. बरोबर. हे जर सोडवलं तर आपलं उत्तर काय येत आहे? आपलं उत्तर येईल 8 10 18 18x/600. बरोबर. मग आपल्याला जर स्पीड काढायचा ठरला तर तो स्पीड काय असणार आहे? याला 18 ने डिवाइड करून घ्या. 18 1 18, 18 ने डिवाइड केलं तर काय येणार? 18 ने तर नाही होणार डिवाइड, हा 3 ने डिवाइड होईल. 3 6 जा 18 आणि इथे 6 ने पण होईल ना. 6 3 जा 18 आणि 600 जा. बरोबर.
मग उत्तर काय येईल 3x/100 हा असणार आहे काय तर टाइम लागणार आहे एवढा. मग आपल्याला याने विचारलंय ऍव्हरेज स्पीड. मग ऍव्हरेज स्पीड साठी काय करावं लागेल आपल्याला तर आपल्याला ऍव्हरेज स्पीड जर काढायचं असेल स्पीड इज इक्वल टू आपला फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाइम. मग आपण काय काढला हा टाइम काढला डिस्टन्स होता आपला x किलोमीटर त्याला डिवाइड बाय काय करायचं 3x/100 करा. आता हा 100 डिवाइड आहे तो तिकडे वरती जाताना मल्टिप्लाय होईल म्हणजे हा असा येईल x × 100 डिवाइड बाय 3x. मग आता याच्यात काय होईल हा x कट होऊन जाईल आणि आपला जो काय स्पीड येईल तो काय असेल 100/3 म्हणजे त्याला 100ला जर 3 ने डिवाइड केलं तर 3 3 9 होईल. रिमेन राहिला 1 पुन्हा 3 3 9 रिमेन राहिला 1 म्हणजे आन्सर येईल 33 इंटेजर 1/3 किलोमीटर पर आवर. जो ऑप्शन नंबर कुठे दिलेला होता तुम्हाला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन सोडवल्यानंतर तुमचं उत्तर काय असणार आहे इथे बघा मल्टिप्लिकेशन करून घेतली तर उत्तर काय येईल 7^14 मल्टिप्लाय करून घ्या डिवाइडच्या जागेवर काय वापरणार मल्टिप्लाय 3/5 होणार 5/3 आणि खाली ऍडिशन आहे ही ऍडिशन केली तर 3 3 3+2 किती होईल 3 5/3 आता याला काय करा हे सोडून घ्या हे इम्प्रॉपर फ्रॅक्शनसाठी केलं तर काय होणार इथे काहीच नाही म्हणजे इथे 1 आहे याची ऍडिशन केली तर काय येणार 3 to the 6 + 5/3 आन्सर येईल 11/3. याचं 11/3 आन्सर येत आहे म्हणजेच आता हे जर घेतलं 14/9 मल्टिप्लाय 5/3 आता खाली डिनॉमिनेटरला याचं उत्तर जर 11/3 आलंय तर हे उलट करावं लागेल आपल्याला. याचं उत्तर उलट घेताना 3/11 घ्यावं लागेल. आता हे जर सोडवलं तर तुमचं उत्तर येतं 3 3 कट होतो त्यानंतर काही कट होत नाही म्हणजे 14×5 होतील 70 आणि 11×9 होतात 99 70/99 हे असेल तुमचं उत्तर जे तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आफ्टर अलोइंग a discount of 18%, a washing machine is available for 13,489. What is the mark price of the washing machine? बघा 18% डिस्काउंट दिलेला आहे आणि प्राइस किती आहे 13,489. हे डिस्काउंट आफ्टर डिस्काउंट आहे. याच्यामध्ये आपण असंही समजू शकतो की जर 100 रुपयाची वस्तू असेल 18% डिस्काउंट दिला म्हणजे 100 रुपयाची वस्तू केवढ्याला विकली जाईल रे 100 मधून तुम्ही 18 मायनस करणार की नाही यातून जर मायनस केलं तर आपलं उत्तर काय येतं 82 येतं की नाही. सो 82 रुपीजला जाते. मग आपली ही 13,000 रुपीजला दिलेली वस्तू केवढ्याची आहे आपल्याला माहित नाही म्हणून आपण काय करणार त्याला मल्टिप्लाय करणार क्रॉस मध्ये 13,489 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 82. आता हे जर सोडवलं तर आपला नंबर 2 ने डिवाइड होऊ शकतो बरोबर की नाही. तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता 2 ने डिवाइड केलं तर इथे काय येणार 2 4 2 4 8 2 1 2 इथे 2 ने केलं तर इथे येणार 50. आता 41 ने जर या नंबरला डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येणार आहे तर बघा 41च्या टेबलमध्ये हे नंबर किती नंबरला येतो तुम्ही त्याला डिवाइड करून बघा सांगा बरं काय उत्तर येईल 13,489 डिवाइड बाय 41 करा तुमचं उत्तर येईल 329 आणि 329 मल्टिप्लाय जर 50 केलं तर उत्तर येतं 0 5 9 45 5 to the 10 10 + 4 14 5 3 15 15 + 1 16 आन्सर असेल 16,450 जे तुम्हाला ऑप्शन नंबर मध्ये 3 मध्ये दिलेलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. %90 of 300 plus 30% of 90 is equal to 90% of 300 म्हणजे आपण इथे काय करणार आहे
300 into 90 divided by 100 plus 30% of 90, it means 90 into 30 डिवाइड बाय 100. दोघांची ऍडिशन केली तर इथे काय येणार, 9 3 जा 27 आणि हे 30 अपॉन 100 प्लस 9 3 जा 27 हे 20 प्लस 100. यांचा डिनॉमिनेटर सेम म्हणून 1 टाइम लिहा 100 आणि ऍडिशन केली तर ती किती येणार, 0 ऍज इट इज, 7 ऍज इट इज, 7 प्लस 2 9 अँड 2 आन्सर येणार 29,700. आता याचे 0 कट होतील म्हणजे आपलं उत्तर काय येणार 297, ऑप्शन नंबर सेकंड मध्ये तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन. The HCF of two number is 38 and their LCM is 98,154. If the one of the number is 1558, the other number is, बघा HCF दिलेला आहे ऑलरेडी, बरोबर. HCF ऑफ टू नंबर इज 38. तुम्हाला दिलेलं काय काय त्याच्यावरून फॉर्म्युला बघा. द अदर नंबर इज इक्वल टू HCF इंटू LCM म्हणजे मसावी गुणिले लसावी छेद फर्स्ट नंबर किंवा गिवन नंबर म्हणूया आपण. गिवन नंबर म्हणजे मराठीमध्ये दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी भागिले पहिली संख्या किंवा दिलेली संख्या. या ठिकाणी बघा HCF किती दिलेला आहे, HCF आहे 38 मल्टिप्लाय करायचं आहे तुम्हाला 9, LCM दिलेला आहे 98,154 डिवाइड बाय फर्स्ट नंबर इज 1558. आता याला जर डिवाइड केलं तर तुम्ही हे नंबर कशाने डिवाइड करू शकतात, 90 ने डिवाइड करा. 90 ने डिवाइड केलं 19 टू द 38, याला 90 ने डिवाइड करा. बघा 90 ने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय येतं, 19च्या टेबलमध्ये बघा हा जो काही नंबर आहे 19 8 जा 152 होतात, रिमेन राहिले 3, 19 टू दा होतात 38. परत आता 82 ने हा नंबर डिवाइड करायचा झाला तर उत्तर बघा 2 ने डिवाइड करून घ्यायला लागलं तिथे येईल 41 आणि इथे 2 ने केलं तर 2 4 जा 8 रिमेन राहिला 1 2 9 जा 18. त्यानंतर डिवाइड होत नाही म्हणून 0 2 7 जा 14 2 7 जा 14. याला 41 ने डिवाइड करा. 41 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार, तर बघा याला डिवाइड केलं तर तुमचं उत्तर येणार आहे 1197, जे तुम्हाला ऑप्शन नंबर फर्स्ट मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Question number 68. A school collected 2,304 as a fee from its student. If each student paid as many as they were student in the school. मग आता इथे काय आहे, तुम्हाला हे शोधावं लागेल की 2,304 हा कशाचा जो काय आहे या नंबर मध्ये बघा कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे. कारण त्यांनी काय सांगितलेलं आहे की या शाळेमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्याच नंबर ऑफ स्टुडंटने काय केलं आहे, जी जी काही फी आहे ती कलेक्ट केलेली आहे. बरोबर. मग आता हे मनी कलेक्ट झाले याच्यावरून आपल्याला काढायचे किती पैसे कलेक्ट झाले. बरोबर. दे कलेक्टेड A student collected 2,304 as a fee from its student. बरोबर. मग आपल्याला कन्वर्ट कशात करायचं, 2,304 याचे पैशामध्ये कन्वर्ट होणार 2,304 पैसे म्हणजे डबल झिरो येतील. बरोबर. मग आता आपल्याला काय सांगितलंय
स्कूल मधले जे काही टोटल स्टुडंट काढायचे तर याच्यासाठी काढायचा याचा स्क्वेअर रूट. काय काढायचा? स्क्वेअर रूट. तुम्हाला मी सांगितलं होतं की नंबरचा स्क्वेअर रूट पाठ करून ठेवा. आपण काय करू, हे 2 झिरो आहे ना, हा 2 झिरो म्हणजे 100चा स्क्वेअर म्हणजेच 10 येतो. बरोबर. आपण याचाच फक्त स्क्वेअर रूट काढून बघूया. तर याचा स्क्वेअर रूट काढला 2304. तर कसा काढतात बघा, 4 येतो, 2 आणि 6च्या नाही 6 नाही 8च्या युनिट प्लेसला. बरोबर. याचे 2 ग्रुप्स बनवायचे. 23च्या बिफोर असणारा स्क्वेअर नंबर कुठला आहे? तर 23च्या बिफोर येतो 16. कशाचा स्क्वेअर आहे? तो आहे 4चा. आणि आता काय करायचं, 4 इंटू नेक्स्ट नंबर आहे 5. 4 फायदा किती होता? 20. 20 पेक्षा हा 23 बिगर की स्मॉलर? तर बिगर नंबर आहे. मग यातला जो बिगर नंबर असेल तो इथे लिहायचा. म्हणजे आपलं उत्तर असेल 48. म्हणजे याचं उत्तर असेल 480. जे काही स्टुडंट आहे तेवढे त्या क्लासमध्ये असतील. लक्षात ठेवा. आणि ज्यांना हे नाहीच समजलं स्क्वेअर रूट कसं काढलं, त्यांनी ही जरी मेथड वापरली की 2304 याला डिवाइड करायचं 2 ने. 2 वन 2, 2 वन 2, रिमेन राहिला 1. 2 फाय 10, 2 टू 4. परत 2 ने डिवाइड करा. 2 फाय 10, 2 सेवन 14, 2 सिक्स 12. परत 2 ने डिवाइड करा. 2 टू 4, रिमेन राहिला 1. 2 सिक्स 8, 2 एट 16. 2 एट 16. परत 2 ने करा. इथे येतील 144. परत 2 ने डिवाइड करा. 2 सेवन 14, 2 वन 2. इथे परत 2 ने करा. इथे 36 येणार. 2 ने डिवाइड केला 18. 2 ने डिवाइड करा 9. आणि इथे 3 वन 3, 3 3 9. असं तुम्ही डिवाइड केलं तर तुमचा डबल नंबर येतो. फक्त सिंगल लिहायचा. डबल असेल तर सिंगल लिहा. म्हणजे इथे नंबर बघा काय येणार, 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2, 2 इंटू 2 इंटू 2. हे बघा 1 2 3 4. 4 टाइम्स 2 घ्यायचा आणि मल्टिप्लाय 3. यांची मल्टिप्लिकेशन करा. तुमची मल्टिप्लिकेशन 48 येईल. आणि आपण ते 2 झिरो काढलेले होते म्हणून इथे काय घेणार, 1 झिरो घ्या. तुमचा आन्सर असेल 480. पुढचा क्वेश्चन बघा. नेक्स्ट टर्म ऑफ 258, 130, 66, 34 आणि 18. बघा काय केलंय या टर्म मध्ये, तर तुमच्या लक्षात येईल. या नंबरला काय केलंय की 2 ने डिवाइड केलंय आणि त्याच्यामध्ये +1 ऍड केलाय. म्हणजे 258 चे हाफ जर केले तर तुमचे 129 येतात. 129 मध्ये +1 केला. 130 चे हाफ केले 65 येतात, त्यात +1 केला. 66 चे हाफ होतात 33. आणि 33 +1. 34 हाफ होतात 17. 17 +1 18. मग आता 18 हाफ किती होतात 9. 9 +1 केला तर 10 येतो. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2 असणार. ठीक आहे. नंबरचे काय केले, हाफ केले आणि त्यामध्ये 2 ऍड केले, म्हणून ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न बघा. प्रोडक्ट विचारलेला आहे. द प्रोडक्ट ऑफ 2 डेसिमल is 27326. If the decimal is 4.13, what is the other decimal? तर काय करायचंय, फक्त ह्याच नंबरने याला डिवाइड करा. बरोबर. तुम्ही जर या नंबरने डिवाइड केलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे, एकदम सोपं. 207326 डिवाइड बाय 413 करून बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं पॉईंट असतील तर पॉईंट मध्ये सबट्रॅक्शन होते. वरती 4 पॉईंट आहे, इथे 2 पॉईंट आहे. 4 - 2 केलं तर उत्तर काय येणार, 2 येतं. जे आन्सर येईल त्याच्यावर 2 पॉईंट द्यायचे. बरोबर. याला जर डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येईल, 400 ने डिवाइड केलं याला तर तुमचं उत्तर येतं 502. आणि 502 हे जे काय आन्सर आलंय, या 502 मध्ये 2 पॉईंट दिले तर आन्सर येईल 5.02. ठीक आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. In an actual examination, Hardik got 500 marks out of 725. What is approximate percent in examination? Approximate percent काढायचे आहे म्हणजे काय करणार, 725 डिवाइड बाय इथे 500 इंटू 100 करा. याला 25 ने डिवाइड केलं तर काय येणार, 25 ने डिवाइड केलं तर इथे बघा 25 तुझा होतील 50, रिमेन राहिला 22. 25 9 जा 225. इथे येईल 225 2 जा 50 आणि इथे 0. आता काय करायचं, 2000 डिवाइड बाय 29 करा. बरोबर. याला 29 आहे, 29 चा 30 करून घ्या. थोडस तुम्हाला करणं सोपं जाईल.
30 ने डिवाइड केलं तर काय होईल? हा एक 0, हा 0 कट. 3 ने डिवाइड केलं तर काय येणार? 3 6 जा 18, रिमेंड राहिला 1, 3 3 जा 9, 63. यातला सगळ्यात जवळचा कुठला आहे 63च्या? 70%. राऊंड फिगरली करून टाकू. 29 ने डिवाइड करू. 29 ने डिवाइड केलं तर उत्तर बघा काय येईल? 200 डिवाइड बाय 29. 29 ने डिवाइड केलं तर काय येणार? 29 मध्ये 29, 29 6 जा किती होता? साहित्रिक इथे करा असं. 2000 डिवाइड बाय 29, 29 6 जा, 6 9 जा 54, 6 2 जा 12, 12 प्लस 5 17, 174. रिमेंड राहिले किती? 6 7 सॉरी 2, 26 राहिले. इथे 26 वर पुन्हा 0 घ्या. इथे काय येणार? 8 येणार. 8 ने डिवाइड केलं तर आपलं उत्तर काय येतं? 8 9 जा 72, 8 2 जा 16, 16 प्लस 7 मात्र 23. हा, आता इथे सबट्रॅक्शन करून पॉईंट काय मध्ये काहीतरी आन्सर येते. 68 येते. आता 68च्या सगळ्यात जवळ यातला ऑप्शन कुठला आहे रे? अप्रॉक्सिमेट विचारलाय ना, म्हणून इथला ऑप्शन नंबर 4 तिथे करेक्ट आन्सर देऊन द्यायचं. ठीक आहे. अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे तुम्हाला पुढचं उत्तर द्यायचं होतं राऊंड फिगरली. पुढचा प्रश्न बघा. फाइंड द ऍव्हरेज ऑफ द फॉलोइंग सेट ऑफ द स्कोर. याचा ऍव्हरेज काढायचं आहे 72चं. तर तुम्हाला ऍव्हरेजचा फॉर्म्युला मी सांगितलाच आहे. ऍव्हरेज इज इक्वल टू काय आहे? ऍव्हरेज इज इक्वल टू सम ऑफ गिवन नंबर किंवा ऑल नंबर ऍडिशन, ऑल नंबर्स ऍडिशन डिवाइड बाय काय करायचं? टोटल नंबर. मग आता या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी टोटल नंबरचे ऍडिशन करून घ्या. 567 प्लस 434 प्लस 323 प्लस 290 प्लस 401 आणि त्याला डिवाइड बाय काय करायचं? 5 करायचं. या सर्व नंबरची जर तुम्ही ऍडिशन केली तर ती ऍडिशन तुमची असणार आहे 2015 आणि त्याला डिवाइड जर 5 केलं तर 5 1 5, 5 4 20, 5 3 15. आन्सर असणार आहे 403, जे ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. If ABC divided an amount 9861 among themselves in the ratio 3:15:1, respectively, what is the B's share of the amount? B चा शेअर म्हणजे बी मध्यभागी आहे, तर रेशोची ऍडिशन करून घ्यायची. किती होते? 11 प्लस 5 16, 16 प्लस 3 होतात 19, 19 आणि 11 जो आहे याने काय करायचं? जी अमाऊंट दिली तुम्हाला 9861 त्याला काय करायचं? डिवाइड करायचं. हे जर डिवाइड केलं तर तुमची अमाऊंट बघा काय येते? 19 वन 19. याला जर तुम्ही 19 ने डिवाइड केलं तर 19च्या टेबलमध्ये बघा, या नंबर मधून सबट्रॅक्ट होणारा नंबर जो आहे तो काय असणार आहे? 19 फायदा होतात 95, रिमेंड राहिला 3, 19 वन 19, रिमेंड राहिले किती? 16, 19, 9 जा होतात एवढे. मग आता काय करा? 519 मल्टिप्लाय 11. आन्सर 11 9 जा 99, 11 वन 11, 11 प्लस 9 20, 11 प्लस 11 फायदा 55, 55 प्लस 2 57. सो आन्सर काय असणार आहे? 5000 ऑप्शन नंबर सेकंड तुमचं करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. लास्टचे 2 क्वेश्चन आहेत.
there are 3,450 employees in organization. Out of 42 got promoted. How many such a employee are there who got promoted? मग काय करायचं, 3,450 एम्प्लॉई, त्याच्यातले 42% एम्प्लॉई जर प्रमोट झाले तर त्याचे पर्सेंटेज काढून घ्या. तर 5 ने डिवाइड करा, 5 टू द 10 होतील, 5 6 द 30, रिमाइंडरला 4 5 9 द 45. 2 ने डिवाइड केलं तर इथे 21 येईल. मग 61 मल्टिप्लाय 69 मल्टिप्लाय 21 केलं तर आन्सर 2 9 द, इथे ऑप्शन नंबर फर्स्ट उत्तर तुमचं असणार आहे 1449. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन बघा. The mean of 20 observation is found to be 65, but later on its was found at 69. So mistake was 96. Find the correct mean. म्हणजे आता या ठिकाणी काय सांगितलं होतं की एक नंबर होता, त्या नंबरचं काय झालं, मीन जे आहे ते किती यायला पाहिजे होतं, तर ते 20. 96 याच्या ऐवजी त्यांनी काय घेतलं होतं, 69 घेतलं होतं, बरोबर. 96च्या जागेवर जर 69 घेतलं तर तुमचं जे काही नंबर आहे तो कशाने हे होईल, 27ने त्यात डिफरन्स होईल, बरोबर की नाही. जर आपण टोटल बघितले, करत होती. 65 नंबर होते, 20 ऑब्झर्वेशन होतं. 20 ऑब्झर्वेशन जर 65 ने जर मल्टिप्लाय केलं तर तो नंबर काय असेल, 65 मल्टिप्लाय 20 तो होईल 1300. आणि त्याच्यात जर 27ची जर मिस्टेक झाली तर ही मिस्टेक किती पर्सेंट होणार आहे रे, त्यात करेक्ट जर मीन काढायचं झालं त्याच्यात तर ती काय असणार आहे, 12. यातून जर आपण 27 मायनस केला कशातून, 1300 मधून, तर यातून 27 मायनस केला तर आपलं उत्तर काय येतंय, 1273 येईल, बरोबर. याला काय करायचं, याचं करेक्ट मीन काढायचंय म्हणजे 1273 ला डिवाइड बाय 20 करा. हे जर तुम्ही सोडवलं तर तुमचं उत्तर बघा, 2 ने डिवाइड करा, इथे येणार 10, इथे 2 ने डिवाइड करा, 2 6 द 12, 2 8 द 16, आणि रिमेंड राहिला 1, 2 5 द 10, 2 6 द 12, रिमेंड राहिला 1 2 5 द 10 होईल. म्हणजे तिथं उत्तर काय आलंय, आता हा 10 डिनॉमिनेटरला असल्यामुळे आपलं उत्तर काय येईल, 68.65. एक ना, 2 ने डिवाइड ना, 6 6 द, इथे 8 नाही, ते काय येईल, 1273 होतं ना, 2 6 द 12, 2 3 द 6 होतो, इथे 3 येईल. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, तर ऑप्शन नंबर कुठे गेलं रे, हा तुमचं इथे काय येणार आहे, इथे 3 येईल. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची होती, इथे आपण थांबणार आहोत.